हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी विषय भूगोल. प्रकरण नंबर 6वे प्रकरणाचं नाव आहे भूमी उपयोजन. भूमी उपयोजन. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 41 वर जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया भूमी उपयोजन या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. आपल्याला पान नंबर 41 वर प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करा. तर विधान तुम्हाला तपासायचं पण आहे आणि जे विधान अयोग्य आहे ते विधान दुरुस्त करून तुम्हाला लिहायचं आहे. त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. तर याचं उत्तर आपल्याला पान नंबर 35 वर इथं वरच्या बाजूला मिळेल. तर याचं उत्तर आहे, हे विधान अयोग्य आहे. तर दुरुस्त विधान आहे. खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे. त्यानंतर या खाली आपल्याला आ दिलेला आहे. केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. तर याचं उत्तर आपल्याला पान नंबर 36 वर इथं वरच्या बाजूला मिळेल, व्यावसायिक क्षेत्रामध्ये. तर याचं उत्तर आहे, हे विधान अयोग्य आहे. तर दुरुस्त विधान आहे. केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने, बँका, कार्यालये असतात. त्यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते. तर याचं उत्तर पान नंबर 36 वर आपल्याला निवासी क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे, हे विधान योग्य आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. ग्रामसेवक सातबाराचा उतारा देतो. तर पान नंबर 39 वर इथं सगळ्यात खाली याचं उत्तर आलेलं आहे. तर ग्रामसेवक सातबाराचा उतारा देत नाही. तर याचं उत्तर आहे, हे विधान अयोग्य आहे. तर दुरुस्त विधान येईल. तलाठी सातबाराचा उतारा देतो. यानंतर आपल्याला ऊ दिलेला आहे. ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते. तर याचं उत्तर आहे, हे विधान अयोग्य आहे. तर दुरुस्त विधान येईल. ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात मर्यादित जमीन असते. त्यानंतर पुढे ऊ दिलेला आहे. उतारा क्रमांक 7 हे अधिकार पत्रक आहे. तर पान नंबर 37 वर इथं वरतीच याचं उत्तर आलेलं आहे. तर याचं उत्तर आहे, हे विधान योग्य आहे. उतारा क्रमांक 7 हे अधिकार पत्रक आहे. त्यानंतर पुढे ए दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल.
उतारा क्रमांक 12 हे फेरफार पत्रक आहे. तर याचं उत्तर आहे. हे विधान अयोग्य आहे. तर दुरुस्त विधान आहे. उतारा क्रमांक 12 हे पीक पाहणी पत्रक आहे. तर फेरफार पत्रक नसून ते पीक पाहणी पत्रक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. भौगोलिक कारणे लिहा. तर भौगोलिक कारणे लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. तर याचं कारण आहे. टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शासकीय शाळा, शासकीय महाविद्यालय, शासकीय विद्यापीठे, शासकीय रुग्णालये इत्यादी सुविधा पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात समावेश होतो. सार्वजनिक सुविधा क्षेत्राद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांमुळे सामाजिक कल्याणात भर पडते. म्हणून नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. यानंतर पुढे आपल्याला अ दिलेला आहे. शेतजमिनीच्या नोंदींप्रमाणे बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते. तर याचं कारण आहे. मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे संबंधित जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते. मिळकत पत्रिकेद्वारे सिटी सर्वे क्रमांक, प्लॉट क्रमांक, संबंधित बिगर शेती जमिनीवरील मालकी हक्क, संबंधित जमिनीचे क्षेत्रफळ, कराची रक्कम, वहिवाटीचे हक्क इत्यादींविषयीची माहिती मिळते. म्हणून शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. तर याचं उत्तर आहे. एखाद्या देशात शेतजमीन, माळरान इत्यादी प्रकारातील भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशांचा विकसनशील देशात समावेश होतो. एखाद्या देशात औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजन सेवांचे क्षेत्र ही भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशांचा विकसित देशात समावेश होतो. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे. उत्तरे लिहा. उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? तर याचं उत्तर आहे. भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते. तसेच इतर उद्योगांना कच्चा माल सुद्धा शेतीतून पुरवला जातो. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते. म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते.
यानंतर पुढे आपल्याला आ दिलेला आहे. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. तर परिणाम करणारे घटक आहे ग्रामीण भूमी उपयोजनावर हवामान, मृदा, जमिनीच्या उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात. तर नागरी भूमी उपयोजनावर भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा. तर यातील फरक आहे ग्रामीण भूमी उपयोजन ग्रामीण भागातील भूमीचे तुलनेने मर्यादित कारणांसाठी उपयोजन केले जाते. तर नागरी भूमी उपयोजन नागरी भागातील भूमीचे अनेक कारणांसाठी उपयोजन केले जाते. ग्रामीण भूमी उपयोजन ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचा आकृतिबंध तुलनेने साधा असतो. तर नागरी भूमी उपयोजनाचा आकृतिबंध तुलनेने जटिल असतो. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती क्षेत्र सर्वात महत्त्वपूर्ण असते. नागरी भूमी उपयोजनात निवास क्षेत्र व व्यावसायिक क्षेत्र महत्त्वपूर्ण असते. यानंतर पुढे ई दिलेला आहे. सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करा. तर सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करायचा आहे. तर सातबारा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत दिला जातो. तर मिळकत पत्रिका शासकीय नगर भूमापन विभागामार्फत दिली जाते. सातबारा उतारा अप्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवतो. तर मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.